सह्याद्री पर्वतासारखं हृदय असणारे आमचे बाळासाहेब कोल्हे, परंतु आज या क्षणी ते भावनिक झाले हे आपण सगळ्यांनी पाहिलं. तरी सुद्धा मी पुन्हा एका सरांकडे वळणार आहे. सर, या सगळ्या वाटचालीमध्ये, या सगळ्या यशामध्ये आपल्या कुटुंबाची आपल्याला साथ कशी लागली? माझे वडीलच मूळचे शिक्षक आणि रिटायर होताना ते विस्तार अधिकारी या पदावरून रिटायर झाले. माझी आई काय जास्त शिक्षण वगैरे घेतलेली नाही. आम्ही 8 भावंड, त्याच्यामध्ये 6 बहिणी आणि आम्ही 2 भाऊ. भावाचं माझ्या मेडिकल आहे. त्यानंतर मी शिक्षक. मला 3 मुलं आहेत. त्याच्यामध्ये मोठी मुलगी आता M.Com होऊन लग्न झालेलं आहे. त्यानंतर त्याच्या मागचा एक मुलगा सुशांत हा D.Pharmacy झालेला आहे, सध्या मुंबईला नोकरीला आहे. त्यानंतर छोटा मुलगा लक्ष्मीकांत हा डॉक्टर B.A. त्याच्यानंतर माझी पत्नीचं शिक्षण जेमतेम 10वीचं आणि घराकडे जास्तीत जास्त लक्ष तिचं असतं. आणि या जवळजवळ 33 वर्षे सेवेमध्ये ती काही काळ जवळजवळ 30 वर्ष माझ्यासोबत आहे. परंतु तिच्याकडे म्हणावं तेवढं लक्ष देऊ शकलो नाही. कारण का तर घरामध्ये अनेक प्राणी आहेत माझे. त्यांची व्यवस्था करणं, तिची देखभाल करणं तिच्याकडे असल्याने आम्ही जास्तीत जास्त बाहेर कुठे फिरू शकलो नाही. त्यानंतर सांगायचं वाटतं की गावामध्ये दत्त मंदिर आहे आणि त्या मंदिराची गेली 13 वर्ष सचिव म्हणून मी काम करत असताना, सामाजिक कार्य करत असताना चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ 4.5 लाखाची रक्कम जमा त्या ठिकाणी ठेवू शकलो आणि अनेक उपक्रम त्यामार्फत आम्ही घेतो. एक आरोग्य शिबिर असेल, मुलांच्या स्पर्धा असतील आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो. त्याच्यानंतर सोडत सुद्धा अनेक प्रकारच्या लावलेले आहेत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये समाजामध्ये मी वावरतो आणि त्याच्या पुढची सेवा ही माझ्या या सामाजिक कार्यासाठी असणार आहे. जेणेकरून गरीब मुलं असतील किंवा ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ असतील अशा ठिकाणी जाऊन दानशूर वृत्तीनं त्यांना योग्य ते मी मार्गदर्शन करणार आहे आणि यासाठी सर्व प्रयत्न माझे असतील. होय सर. सर, एक मात्र आम्हाला पाहायला मिळालं, मित्रहो, बऱ्याच वेळा आपण यशाच्या पाठीमागे धावतो, परंतु यश आपल्याकडे पाठ फिरवतं. बऱ्याच वेळा यश आपल्या पाठीमागे लागतं, पण ही दोन्ही समीकरणं नेहमीच विरुद्ध दिशेला असतात. मात्र बाळासाहेबांच्या बाबतीत तसं घडलेलं नाही. बाळासाहेबांच्या पाठीमागे नेहमीच यश लागलं आणि यशाच्या पाठीमागे नेहमीच बाळासाहेब लागले. असं सर्व असताना सर, जाता जाता आमच्या नवोदित शिक्षकांसाठी आणि भावी पिढीसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? प्रामाणिकपणे काम करा, मेहनत घ्या, शाळेसाठी वेळ द्या आणि जेणेकरून न सांगता लोक तुमचा वाहवा करतील आणि त्यांच्याकडनं जे चांगले शब्द कधी येणार ज्यावेळी आपण चांगल्या पद्धतीनं काम करणार आणि त्यासाठी वेळेचं बंधन ठेवू नका. शाळेमध्ये जे उपक्रम असतील ते उपक्रम योग्य पद्धतीनं तुम्ही हाताळा, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो.